जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदनंदन व्रज जनरंजन। यशोदनंदन व्रज जनरंजन। यशोदनंदन व्रज जनरंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव राधा माधव राधे। जय राधा गोपाल राधा गोपाल राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौर निताय गौर निताय गौर निताय। जय गौर निताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय जय प्रभुपाद। जय विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत श्री श्रीमती डिवाइन ग्रेस लयसी भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य
नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिके इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितम् उत्तमश्लोकचरितं चकार भगवान् ऋषि निःश्रेयसाय लोकस्य धन्यं स्वास्थ्यनं महा। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेशा गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंद चौथा अध्याय 9वा ध्रुव महाराजांचे स्वगृही आगमन श्लोक नंबर 65। उत्तानपादो राजर्षिः प्रभावं तनयस्य तं श्रुत्वा दृष्ट्वा भूततं प्रपेदे विस्मयं परम्। उत्तानपादो राजर्षिः प्रभावं तनयस्य तं श्रुत्वा दृष्ट्वा भूततमम् प्रपेदे विस्मयं परम्। उत्तानपादो राजर्षिः प्रभावं तनयस्य तं श्रुत्वा दृष्टाद्भूततमम्
प्रपेदे विस्मयं परम् उत्तानपादो राजर्षिः प्रभावं तनयस्य तम् श्रुत्वा दृष्ट्वाद्भुततमम् प्रपेदे विस्मयं परम् उत्तानपादो राजर्षिः प्रभावं तनयस्य तम् श्रुत्वा दृष्ट्वाद्भुततमम् प्रपेदे विस्मयं परम् उत्तानपादः राजा उत्तानपाद राजर्षिः राजर्षि प्रभाव तनयस्य पुत्राचा तम ते श्रुत्वा ऐकून दृष्ट्वा पाहून अद्भुत तमम आत्यंतिक प्रपेदे आनंदित झाला विस्मयम आश्चर्य परम भाषांतर आहे ध्रुव महाराजांच्या गौरवास्पद कार्यांविषयी ऐकून आणि ते किती प्रभावशाली तथा श्रेष्ठ आहेत हे प्रत्यक्षपणे पाहून राजर्षी उत्तानपाद पूर्ण समाधानी झाले कारण ध्रुव महाराजांची कार्ये सर्व अर्थाने सर्वाधिक अद्भुत होती काल आपण जे वाचत होतो कालपर्यंत ध्रुव महाराज घरी परतले राजधानी राजवाडा याचं वर्णन दिलं मैत्रेय ऋषींनी तर इथून पुढचे जे 3 श्लोक आहेत या 3 श्लोकामध्ये सांगितलं आहे की राजा उत्तानपाद अशा प्रकारे पूर्णपणे संतुष्ट झाला त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स होता की ध्रुव महाराज आता राज्य सांभाळतील त्याच्या हातामध्ये राज्य सोपवून ते निघून गेले आज आपण श्लोक वाचलं त्याच्यामध्ये सांगितले की ध्रुव महाराजांच्या गौरवास्पद कार्यांविषयी ऐकून आणि ते किती प्रभावशाली तथा श्रेष्ठ आहेत हे प्रत्यक्षपणे पाहून राजर्षी उत्तानपाद पूर्ण समाधानी झाले कारण ध्रुव महाराजांची कार्ये खऱ्या अर्थाने सर्वाधिक अद्भुत होती पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय जेव्हा एकाग्रतेनंतर राजा उत्तानपादाने पाहिले की ध्रुव महाराज राज्याचे नियंत्रण करण्यास पुरेसे प्रौढ झालेले आहेत आपले मंत्रीही त्यांच्याविषयी अनुकूल आहेत आणि प्रजेला देखील त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे तेव्हा त्यांनी ध्रुव महाराजांना या पृथ्वी लोकाचा सम्राट म्हणून सिंहासनावर बसवले आणि मग शेवटचा श्लोक आहे आपल्या वाढलेल्या वयाचा विचार करून आणि स्वतःच्या चेतन आत्म्याच्या कल्याणाचे चिंतन करून राजा उत्तानपादाने स्वतःला सांसारिक कार्यांपासून विरक्त केले आणि मग वनात प्रवेश केला काल जेव्हा आपण उत्तानपाद राजाचं वैभवशाली राज्य वर्णन वाचत होतो तेव्हा प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात की हे सगळं सांगण्याचा उद्देश आणखीन एक हा पण आहे की उत्तानपाद राजा हा राजर्षी होता म्हणजेच आत्मसाक्षात्काराचा मार्ग त्याला माहिती होता आणि वर्णाश्रमाचं काटेकोरपणे पालन करीत तो आपलं घर सोडून वनात निघून गेला कसलं घर त्याचं वर्णन मागच्या 7-8 श्लोकांमध्ये केलेलं आहे वाचलं आपण
तर स्टोरीचा एक भाग इथे फिनिश होतो अशा प्रकारे. ऑफकोर्स प्रभुपाद खूप छान तात्पर्य देतात. ध्रुव महाराज जेव्हा वनामध्ये उग्र तप करीत होते तेव्हा त्यांच्या या अद्भुत कृतीविषयी उत्तानपाद राजाने सर्व काही ऐकले होते. एका पायावरती 3 महिने उभे राहून काहीही न खाता पिता तपश्चर्या करणे, कोणाचं तरी ध्यान करणे ही साधी गोष्ट नसते, ते पण 5 वर्षाच्या मुलासाठी. राजाला साहजिकच कॉन्फिडन्स आला की माझा मुलगा जर हे करू शकतो, राज्य का चालवू शकत नाही. ध्रुव महाराज जरी राजपुत्र आणि केवळ 5 वर्ष वयाचे होते तरी त्यांनी वनात जाऊन कठोर तपाचरण करीत भक्तिमय सेवा केली. त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ते राजघराण्यातील होते, राजपुत्र होते. लहानपणापासून जे आयुष्य आरामात वाढलेत सगळेत त्यांच्यासाठी अशा प्रकारचं तप करणं खूप कठीण काम असतं. म्हणून त्यांची सर्व कार्य अद्भुतच होती आणि ते स्वगृही परतल्यानंतर त्यांच्यातील आध्यात्मिक गुणवत्तेमुळे ते स्वाभाविकताच नागरिकांमध्ये प्रसिद्ध झाले. भगवत कृपेने त्यांनी नक्कीच अनेक अद्भुत कृत्ये केली असावीत. राजा हा नागरिकांमध्ये फेमस असणे खूप गरजेचं असतं. तो फेमस कसा असला पाहिजे? आपल्या आध्यात्मिक गुणवत्तेमुळे. प्रजेला सगळं फुकट देऊन फेमस होण्यात काही अर्थ नसतो. खऱ्या अर्थाने कसं फेमस व्हायला पाहिजे? आध्यात्मिक गुणवत्ता, चारित्र्य, कॅरेक्टर टॉप मोस्ट असलं पाहिजे राजाचं. म्हणूनच श्रील प्रभुपाद नेहमी सांगतात की ही जी लोकशाही पद्धत आहे ती खूप चुकीची आहे. आणि लोकशाही पद्धतीमध्ये 2/3 मत ज्याला मिळतात तो राजा होतो आणि मग 1/3 प्रजा तुमचा हेट करते, तिरस्कार करते, द्वेष करते. तुम्ही राजा असा असला पाहिजे 100% प्रजा त्याच्या मागे पाहिजे. मग राजेशाहीमध्ये असं व्हायचं कारण त्याचं कॅरेक्टर, त्याचं चारित्र्य तसं असायचं. आणि अशाही काही स्टोरीज आहेत जिथे राजा कॅरेक्टरलेस आहे किंवा चुकीचं वागतो, तर प्रजा एकजुटीने राजावरती प्रेम करत असल्यामुळे जेव्हा असा राजा व्हायचा तेव्हा प्रजा अशा राजाला काढून टाकायची आणि दुसरा राजा नेमायची. हे जवळपास लोकशाही सारखंच आहे. परंतु जो कोणी राजा नेमला जायचा तो क्षत्रिय धर्माचा असायचा आणि त्याला लहानपणापासून राज्यकारभार कसं चालवणे आणि प्रजेचं रक्षण कसं करणे याचं ट्रेनिंग दिलेलं असेल. आणि त्या गुणवत्तेवरतीच प्रजा ठरवायची कोण राजा होणार. आपल्या इंद्रिय तृप्तीला कोण काय देतो याच्यावर ठरवत नव्हतं. ते खूप महत्वाचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये राजा जेव्हा आपलं उत्तरदायित्व कोणाला सोपवून द्यायचा विचार करायचा तेव्हा हे एक क्रायटेरिया असायची. हे एक काय म्हणतात त्याला, ही एक चाचणी असायची, परीक्षा असायची की जो नेक्स्ट राजा होणार आहे तो प्रजेमध्ये फेमस आहे की नाही, प्रजा त्याच्यावरती प्रेम करते की नाही. नाहीतर काही उपयोगाचं नसतं. प्रजा जर हेट करत असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. ज्यास श्रेष्ठ कार्यांचे श्रेय लाभले आहे अशा व्यक्तीच्या पित्यापेक्षा अधिक समाधानी कोणीही असू शकत नाही. वडील जे असतात, पिता, ते आपल्या मुलांचं यश, श्रेष्ठ कार्य बघूनच संतुष्ट होतात.
दुसऱ्या कशात संतुष्टी मिळते त्यांना? होय. तर या इंद्रिय तृप्तीच्या जगामध्ये आजकाल जर आपण बघितलं तर मुलं वडिलांचा द्वेष करतात, कारण इंद्रिय तृप्तीला आवर घालणे हे आई वडिलांचं काम असतं. मुलांना ते आवडत नाही. मुलं इंद्रिय तृप्ती शिकतात कुठून? शाळा, कॉलेज, वाईट संगती, हो की नाही? म्हणून हे शाळा कॉलेज बंद केलं पाहिजे. आई वडील हे एकमेव त्याचे गुरु असले पाहिजे. तुम्ही त्यांना बाहेर शिकायला पाठवलं ना, ते इंद्रिय तृप्तीच शिकून येणार, मग तुमचा द्वेष करणार. टीनेजर मुलं मुली जे असतात 13 ते 18 वर्षातले, त्यांना वाटत असते की आपले आई वडील आपले दुश्मन आहेत. मुलं श्रेष्ठ कार्य केली तरच आई वडिलांना समाधान असतं. आणि श्रेष्ठ कार्य म्हणजे काय? भगवंतांची, भक्तांची सेवा करणे. या भौतिक जगामध्ये मोठी नोकरी, मोठा व्यवसाय, भरपूर पैसा, मोठं घर, बंगला, गाडी कुणीही मिळवू शकतं. विशेष करून आताच्या युगामध्ये काही कठीण राहिलेलं नाही. परंतु दुसऱ्यांची सेवा करणे, पर्यावरणाची काळजी घेणे, चांगलं चारित्र्यवान बनणे हे दुर्मिळ झालेलं आहे. आई वडिलांना खरं समाधान याच्यामध्ये वाटलं पाहिजे की आपली मुलं चारित्र्य संपन्न आहेत, दुसऱ्यांना आदर देतात, दुसऱ्यांची सेवा करतात, समाजाची, निसर्गाची, पर्यावरणाची यांना काळजी आहे, हे गुण असले पाहिजेत आपल्या मुलांमध्ये. पैसा, पद, प्रतिष्ठा कमवायला आसुरी प्रवृत्तीचं व्हायला लागतं जगामध्ये आज सध्याच्या स्थितीला, हो की नाही? ज्याला श्रेष्ठ कार्यांचे श्रेय लाभले आहे अशा व्यक्तीच्या पित्यापेक्षा अधिक समाधानी कोण असू शकतो? राजा उत्तानपाद हा काही साधारण सम्राट नव्हता, तो एक राजर्षी अर्थात ऋषितुल्य राजा होता. प्राचीन काळी या पृथ्वीवर केवळ एका ऋषितुल्य राजाचेच राज्य असायचे. तत्कालीन राजांना संत पुरुषासमान आचरण करण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही, म्हणून त्या राजांना नागरिकांच्या कल्याणाव्यतिरिक्त इतर कोणतेही महत्वपूर्ण कार्य नसत असे. या राजर्षींना योग्य प्रशिक्षण दिले जात असे, हो की नाही? भगवद्गीतेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. भगवत विज्ञान अथवा भगवद्गीता म्हणून ओळखली जाणारी भक्तिमय सेवेची योग्य पद्धती सूर्यग्रहावरील राजर्षीला प्रथम सांगण्यात आली होती, आणि ती सूर्य आणि चंद्र यांच्या वंशात जन्मलेल्या क्षत्रिय राजांद्वारे हळूहळू खाली आली. ज्ञान शासन प्रमुख जर संत प्रवृत्तीचा असेल तर प्रजाही निश्चितपणे संत प्रवृत्तीची होते, आणि मग दोघेही सुखी होतात, कारण त्या दोहोंच्या आध्यात्मिक आणि शारीरिक आवश्यकता तृप्त होतात. मेजॉरिटी हिंदू लोकांची असल्यामुळे हिंदुत्ववादाची भावनिकता वाढवणे हे एक पॉलिटिकल मूव आहे, हे राजकारण आहे. खऱ्या अर्थाने जर आपण चारित्र्य पाहिलं तर राजाचं चारित्र्य धार्मिक आहे का? आपले राजे माननीय श्री नरेंद्र मोदीजी इंटरव्ह्यू मध्ये सांगतात की इंस्टाग्राम, फेसबुक यांना आपण बढावा दिला पाहिजे. सोशल मीडियावरती गेम डेव्हलपिंग, लहान मुलांना गेम डेव्हलपमेंट शिकवलं पाहिजे. स्मार्टफोन, स्मार्ट डिव्हाइस, मेट्रो, मोठे रस्ते, मोठे उद्योगधंदे यांना बढावा दिला पाहिजे. हे कुठल्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे? हिंदू धर्माच्या कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे सांगा? आसुरी प्रवृत्तीच्या इंद्रिय तृप्तीला चालना दिल्यामुळे मग लोक त्यांना निवडून देतात. राजा ऋषितुल्य असला पाहिजे, संत पुरुष असला पाहिजे, मग प्रजा संत पुरुष होते.
हे जे राजकीय धोरण घेऊन येतात ना, याचे परिणाम ऍक्च्युली काय होतात हे सामान्य समाजामध्ये जेव्हा तुम्ही फिराल तेव्हाच तुम्हाला कळेल. आणि हे राजकर्त्यांना, शासनकर्त्यांना माहिती नाही आहे का? त्यांना पण माहिती आहे, परंतु त्यांना स्वतःचे खिसे भरणे आणि स्वतःच्या आजूबाजूच्या लोकांचे खिसे भरणे याच्याशिवाय दुसरा उद्देश नाही. व तुम्हाला भ्रमात, मोहात ठेवून हे सगळं कार्य केलं जातं. ऋषी याचा अर्थ असतो ज्याने भगवंतांना फेस टू फेस पाहिलेला आहे, त्याला म्हणतात ऋषी. ऋषी ज्याचा आत्मसाक्षात्कार झालाय, ज्याने पाहिलेला आहे, तोच राजा झाला पाहिजे. राजर्षी. प्रभुपाद शेवटच्या वाक्यात काय लिहितात बघा, हे नाही, आणि हे पण खूप महत्वाचं आहे. हे फक्त म्हणजे ऑफकोर्स राजा जर संत पुरुष असेल, राजर्षी असेल, आत्मसाक्षात्कारी व्यक्ती असेल, ऋषी असेल, तर तो प्रजेला आत्मसाक्षात्काराकडे नेण्यासाठी जे काही कल्याणकारी कार्य लागेल तो करेल. परंतु प्रभुपाद बऱ्याचदा हे लिहितात आणि शास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे की असा राजा प्रजेच्या भौतिक सुखाची पण तेवढीच चांगली व्यवस्था करू शकतो, दुसरा कुठला राजा करू शकत नाही. शेवटच्या वाक्यामध्ये प्रभुपाद लिहितात तिथे, कारण त्या दोहोंच्या आध्यात्मिक आणि शारीरिक आवश्यकता तृप्त होतात. नुसतेच आध्यात्मिक नाही, शारीरिक आवश्यकता देखील तृप्त होतात. आता देखील होतात, परंतु समाजातल्या 10% पेक्षा कमी अति बलाढ्य श्रीमंत लोकांच्या शारीरिक आवश्यकता पूर्ण होतात. बाकीच्यांना तडपडत संघर्ष करावा लागतो, त्याच्याशी राजाला काही देणं घेणं नाही. ही समाजातली वाईट परिस्थिती आहे सध्या, ज्याला आपण लोकशाही म्हणतो. आणि आता ही लोकशाही पण राहिली नाही. ऍक्च्युली मत द्यायचा, माझ्या मतामुळे काहीतरी फरक पडतो, हा देखील भ्रम आहे खूप मोठा. सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये राजा तोच होतो ज्याच्या मागे आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं बळ आहे. मोठमोठ्या कंपन्या, मोठमोठे इंडस्ट्री, त्यांचे मालक ठरवतात नेक्स्ट पंतप्रधान कोण होणार. तुम्ही नाही ठरवत, तुम्हाला वाटतंय तुमच्या मतामुळे निवडून आले, बिलकुल नाही. कारण ते निवडून आल्यानंतर त्या मोठमोठ्या व्यावसायिकांना, इंडस्ट्रीवाल्यांना जे नियम पाहिजे असतात ते बनवून घेतात ते राजाकडून. मग त्याच्यासाठी करोडो रुपये खर्च करायला ते तयार असतात. त्याच्यावरती उपाय काय? काही नाही, भगवत भक्तीचा प्रचार करणे. शारीरिक सुखाचा जोपर्यंत आपण प्रचार करू तोपर्यंत जनता एकत्र कधीच येणार नाही. कारण प्रत्येकाला या भौतिक जगाचा राजा, स्वामी, प्रभू व्हायचंय. आणि जनता एकत्र आली नाही तर अशा दुष्ट बदमाश राजांना ते काढू शकत नाही. लक्षात येते का तुमच्या? आणि भौतिकवादी जनता कधीच एकत्र येऊ शकत नाही. भौतिकवादी म्हणजे तुझं मला पाहिजे, माझं तुला देणार नाही. ती जनता एकत्र कशी येऊ शकते? जी जनता अध्यात्मवादी आहे, सगळ्यांना याचं ज्ञान प्रचार केलेला आहे की भगवंतांची सेवा करणे, समाजाची सेवा करणे हा आपला टॉपमोस्ट उद्देश असला पाहिजे, मग ती जनता एकत्र येऊ शकते आणि राजाला बदलू शकते. कलियुगामध्ये व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत. जेव्हा एकाग्रतेनंतर राजा उत्तानपादाने पाहिले की ध्रुव महाराज राज्याचे नियंत्रण करण्यास पुरेसे प्रौढ झालेले आहेत, आपले मंत्रीही त्यांच्याविषयी अनुकूल आहेत आणि प्रजेला देखील त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे,
तेव्हा त्यांनी ध्रुव महाराजांना या पृथ्वी लोकाचा सम्राट म्हणून सिंहासनावर बसवले. कलियुगामध्ये बरेचसे राजे असे होऊन गेले ज्याचे मंत्री चारित्र्यवान होते, परंतु राजा चारित्र्यहीन होता. परंतु राजाच्या हातात सत्ता असल्यामुळे त्याने मंत्र्यांचं ऐकलं नाही, स्वतः बर्बाद झाला आणि राज्य देखील बर्बाद केलं. मंत्री लोकांना राजाबद्दल पूर्ण आदर असणे अत्यंत महत्वाचं असतं, तसेच प्रजेला राजाबद्दल पूर्ण प्रेम असणे खूप महत्वाचं असतं. हे सगळं बघितल्यानंतर उत्तानपाद राजांनी ठरवलं ध्रुव महाराजांना सम्राट बनवायचं. पूर्वीची राजसत्ता, प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये, पूर्वीची राजसत्ता एकतंत्री होती अशी चुकीची कल्पना झालेली आहे. एकतंत्री म्हणजे राजा म्हणेल ते, असं नव्हतं, मंत्री पण असायचे. वर्तमान वर्णनावरून आपल्याला दिसून येते की राजा उत्तानपाद हा केवळ एक राजर्षी होता. इतकेच नव्हे तर त्याने आपला पुत्र ध्रुव यास पृथ्वीच्या राज्याच्या सिंहासनावर बसवण्यापूर्वी आपल्या प्रधान मंडळांशी विचार विनिमय केला, जनतेचे मत विचारात घेतले आणि स्वतः ध्रुव महाराजांच्या चारित्र्याची परीक्षाही घेतली. नंतरच त्यांनी ध्रुव महाराजांचा राज्याभिषेक करविला. असेही बरेच राजे होऊन गेले ज्यांनी स्वतःच्या मुलाला राजा बनवलं नाही, कारण त्यांना माहिती होतं हा राज्य करण्या योग्य नाही आहे. खरोखर राजा होते असे. दुर्दैवाने कलियुगामध्ये तुम्हाला तसे दिसणार नाही. शिवाजी महाराजांना देखील हे माहिती होतं. शिवाजी महाराजांच्या आधी सगळी दंडुकशाहीच होती. निजाम, मुघल राजे ज्यांनी ज्यांनी येऊन इथे राज्य केलं आणि मुघलांच्या अंडर जे आपले भारतीय राजे देखील त्यांनी राज्य केलं, ती सगळी मनमानी एकतंत्री राज्य होतं. शिवाजी महाराज त्यानंतर पहिले महाराज होते ज्यांनी अष्टप्रधान मंत्रिमंडळ तयार केलं. माहिती तुम्हाला? आणि त्या अष्टप्रधान मंत्रिमंडळाच्या विचार विनिमयाने सगळं करायचे शिवाजी महाराज. परंतु दुर्दैवाने जेव्हा संभाजी महाराज आणि राजाराम यांच्यापैकी कोणाला राजा करायचा आणि राज्य कसं चालवायचं याचा प्रश्न आला, तेव्हा ते मंत्रिमंडळ पण काही करू शकलं नाही. काय नाव राजारामच्या आईचं? सोयराबाई. सोयराबाईंच्या सांगण्यावरून शिवाजी महाराजांनी राज्याचे 2 तुकडे केले, एक संभाजी महाराजांना दिले, एक राजाराम. कलियुगामध्ये असंच होतं. इथे सांगितले ध्रुव एवढंच नाही तर जनतेचं विचार मत घेतलं. उत्तानपाद राजांनी जनतेचे मत विचारात घेतले आणि ध्रुव महाराजांच्या चरित्राची परीक्षा घेतली. नंतरच त्यांनी ध्रुव महाराजांना राजा बनवलं. खूप महत्वाचं असतं. राजाला स्वतःचं आयुष्य नसतं, तो भगवंतांचा प्रतिनिधी असतो. नरदेव म्हणतात त्याला. भगवंतांसमान असला पाहिजे. मग त्याच्या हातात एवढी प्रचंड शक्ती आहे, सत्ता आहे, म्हणून तो काही करू शकत नाही. खूप मोठी जबाबदारी असते. हे सगळं आपण का वाचतोय? कारण सध्याची जी परिस्थिती आहे, ज्याला लोकतंत्र म्हणतात, ही एक तंत्रापेक्षा डेंजरस असते. एक तंत्र बरा.
विदाउट मंत्रिमंडळ असलेला एक राजा बरा, कारण त्या राजाला लहानपणापासून ट्रेनिंग दिलेलं असते राज्य कारभार कसं चालवायचं आहे. आताचे आपले कोणी लोकतंत्रामध्ये निवडून आलेले कोणाला ट्रेनिंग दिलंय का कसं राज्य चालवायचं? हा, ते आपल्या वडिलांच्या अंडर त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं असतं कसं राज्याला लुटायचं, बस तो निवडून येतो. ते आपले आपले भक्त लोक खूप भ्रमात आहेत की बीजेपी आणि नरेंद्र मोदी हिंदू धर्माला वाचवतील. हे कधी कधी असं वाटतं काँग्रेसपेक्षा जास्त हेच हिंदू धर्माच्या विरुद्धात आहेत. मुस्लिमांचा द्वेष करणे याला हिंदू धर्म म्हणत नाही. पर्यावरण, देश, जनता यांना लुटणे, यांना विकणे हे धर्माविरुद्ध आहे सगळं. हेच तर कार्य करतात हे लोक, हो की नाही? त्यामुळे याच्या भ्रमात पडू नका तुम्ही. हे जे सगळं एखादा श्लोक एखादा इकडे तिकडे मारायचा. परवा एका भाषणात मोदीजी बोलत होते, काय बोलत होते? महाजनो, व्हॉट इज दॅट श्लोक? महाजनो एन गतस्थ पंथा. महाजनांच्या पदचिन्हांवरती आपण चाललं पाहिजे. तुम्ही चालताय? हा, देशाची जी नैसर्गिक संपत्ती होती लुटायचं काम करताय. चार चार पदरी आणि एकमेकाला पॅरलल असे चार चार रस्ते करायची काय गरज असते? नैसर्गिक संपत्ती लुटायला दुसरं काय काम आहे? निसर्गामध्ये खनिज संपत्ती असते ती लुटून न्यायला रस्ते लागतात, दुसरे तुमच्या गाड्यांसाठी थोडीच रस्ते लागतात. पूर्ण जग हे मान्य करतं की भारताची जी पश्चिम किनारपट्टी आहे त्याला बिलकुल हात लावला नसलं पाहिजे. आणि काँग्रेसपेक्षा जास्त बीजेपी वाले उठून बसलेत याला लुटायला, पश्चिम किनारपट्टीला लुटायला. कधी एकदा लुटतो असं झालंय त्यांना. संपूर्ण जगाला, पृथ्वीला धोका आहे जर या भागामध्ये आपण गडबड केली तर. परंतु राजाला काही चिंता नाही. राजाला आर्थिक परिस्थिती सगळ्यांची सुधारण्याच्या नावावरती स्वतःच्या आणि स्वतःच्या काही मित्रांची आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे, बस. समजा हे चुकीचं आहे, सगळ्यांची आर्थिक परिस्थिती. काही काही लोक वाद घालतात, नाही नाही तुमचं चुकीचं आहे म्हणणं. समजा सगळं असं समजा की चांगलं मन आहे, सगळ्यांची आर्थिक परिस्थिती त्यांना सुधारायची, पण हे पण शास्त्राच्या विरुद्ध आहे, हिंदू धर्माच्या विरुद्ध आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणे हे आपला धर्मच नाहीये. मग कशाला आपण आर्थिक परिस्थिती सुधारते? मग काही काही जण वाद घालतात, नाही प्रभूजी थोडीफार तरी सुधारली पाहिजे ना, त्याच्याशिवाय आपण जगणार कसं? जगणार कसं? शास्त्रामध्ये सांगितलंय. श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदाच्या 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये सांगितलंय, जो एकदम गरीबातला गरीब आहे त्याने पण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी धडपडलं नसलं पाहिजे. मग आर्थिक विकास सोडून दुसरा विकासच नाहीये आपल्या डोक्यामध्ये, हो की नाही? कसे राजा म्हणायचे? मग प्रभूजी तुम्ही काँग्रेसचे समर्थक आहात का? बिलकुल नाही. बीजेपीचा विरोधक व्हायला काँग्रेसचा समर्थक असायला पाहिजे असं कुठे लिहून ठेवलंय का? प्रभुपाद म्हणतात की विशेष करून कलियुगामध्ये आणि लोकशाहीच्या युगामध्ये एकही व्यक्ती तुम्हाला चांगला मिळणार नाही जो प्रशासनामध्ये येणार आहे. राजकारणामध्ये, प्रशासनामध्ये यायला एक नंबरचा बदमाश असावाच लागतो. हे शास्त्राचं विधान आहे, चाणक्य पंडितांचं विधान आहे. सगळे बदमाश आहेत. राजा कसा निवडला पाहिजे? ज्याचं प्रजेचं ज्याच्यावरती पूर्ण प्रेम आहे, मंत्रिमंडळाचा पूर्ण आदर आहे, आणि स्वतः त्या राजाचं कॅरेक्टर तुम्ही चेक केलेलं आहे.
ध्रुव महाराजांसारखा वैष्णव जेव्हा संपूर्ण राजाच्या प्रशासनाचा प्रमुख असतो तेव्हा जग इतके सुखी असते की त्याची कल्पना करणे किंवा वर्णन करणे शक्य नसते. प्रॉपरली ध्रुव महाराजांचा सारखा वैष्णव बघ नाही, युधिष्ठिर महाराज, परीक्षित महाराज, ऋषभदेव, भरत महाराज. भरत महाराजांची मुलं देखील खूप चारित्र्यवान होती सगळी, पुढे वर्णन आहे त्यांचं. हे जेव्हा राज्य करायचे ना, राज्यातल्या एकाही प्रजेतल्या एकाही प्राण्याला, नुसतंच माणसाला नाही, प्राण्याला कुठला त्रास नसायचा. प्रजेचा अर्थ असतो जो प्रजा, ज्याने माझ्या राज्यामध्ये जन्म घेतलेला आहे. पशु पक्षी वृक्ष लता वेली सगळ्यांची काळजी करणे राजाचं कर्तव्य असते. आणि आपण वाचले थोडंफार हे बघ नाही, युधिष्ठिर महाराजांच्या काळात कशी परिस्थिती होती. आपण वाचलं श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये, हो की नाही. what is that श्लोक? शिशु व्रजान गावान, something like that. what is that श्लोक? युधिष्ठिर महाराजांच्या काळात एकच लक्षण दिलं. भरपूर श्लोक आहेत त्या अध्यायामध्ये, भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये, परंतु त्यातला एक श्लोक प्रभुपाद खूप डिटेल मध्ये सांगतात. 10वा अध्याय पहिल्या स्कंदातला 10वा अध्याय 4था श्लोक. काय सांगतात प्रभुपाद? युधिष्ठिर महाराजांच्या काळात गायी इतक्या सुखी होत्या. मेन लक्षण, गायी इतक्या सुखी होत्या की तुम्ही न विचारता, तुम्ही हात न लावता त्यांच्या अडर मधून दूध यायचं. इतकं दूध यायचं की चिखल व्हायचं सगळीकडे, इतकं दूध यायचं. त्याला सुख संपन्नता म्हणतात. एखाद्या गरीबाच्या घरातली गाय जर अशी दूध देत असेल, त्याला कशाला आर्थिक विकासासाठी धडपडायला पाहिजे. दूध हे पूर्णान्न आहे, सगळेजण घेऊ शकतात. ऑफकोर्स बाकीची पण लक्षणं दिलेली आहेत त्या अध्यायामध्ये, परंतु हा एक महत्वाचा श्लोक दिलेला आहे तिथे, हो की नाही. श्लोक लक्षात राहत नाही आपल्या. रिमाइंड मी लेटर. कामम ववर्ष पर्जन्य सर्व काम दुगामही शिशिशुष्मस्वजान गाव पयसो तस्वतीर्मुदा. महाराज युधिष्ठिरांच्या काळामध्ये ढग इतका व्यवस्थित पाऊस पाडायचे की लोकांना जे काही हवं आहे ते सगळं भूमातेकडून मिळायचं. सर्व काम, सगळ्या कामना पूर्ण व्हायच्या. दुगामही, मही म्हणजे भूमी, दुगामही. प्रभुपाद त्याचं भाषांतर लिहितात. ऑल नेसेसिटीज ऑफ मॅन इन प्रोफ्युजन. इन प्रोफ्युजन म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये सगळं काही मिळायचं. धन धान्य, खायला प्यायला, कपडे लत्ते, हिरे मोती, जड जवाहर, सगळं पुढच्या श्लोकांमध्ये दिलेलं आहे त्याचं वर्णन. सेम राज्य केलं परीक्षित महाराजांनी, सेम राज्य केलं प्रभू रामचंद्रजींनी. असा राजा असला पाहिजे. प्रभुपाद इथे लिहितात की त्याची कल्पना करणे किंवा वर्णन करणे शक्य नाही, कारण आपण मंद झालेलो आहोत. आपल्याला याची कल्पना पण करायची कुवत राहिलेली नाही आहे. त्याच्यामध्ये समाधान वाटतं आपल्याला. काय समाधान आहे? भारत टॉप 10 मध्ये आहे माहितीये तुम्हाला, पोल्युशन मध्ये. जी बेसिक गरज आहे प्रत्येक माणसाची, श्वास घेणे, तो श्वास घेऊ शकत नाही तुम्ही भारतामध्ये. कसला राजा म्हणायचं याला?
काही काही लोकांचा याच्यावरती तर्क असतो, वादविवाद घालतात किंवा प्रभूजी तुम्ही होऊन दाखवा राजा. अरे मला राजा होता येत नाही म्हणून मला राजाबद्दल बोलण्याचा अधिकार पण नाही. किती मंद झालोय बघा आपण. प्रभुपाद म्हणतात ते बरोबर आहे की नाही. हे काय सुख असतं वैष्णव राजाच्या राज्यामध्ये, काय सुख असतं याची कल्पना करायची कुवत राहिलेली नाही आपल्याला. कल्पना आपण करू शकत नाही, वर्णन करू शकत नाही. विचार करा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. जो व्यक्ती इतका आंधळा झालेला आहे या बोगस हिंदुत्ववादाच्या प्रचाराखाली, त्याला एवढी पण विचार करायची त्याची अक्कल राहिलेली नाही की अरे तुला श्वास घ्यायला शुद्ध हवा मिळत नाही. श्वास घ्यायला शुद्ध हवा मिळत नाही, याच्यापेक्षा अजून काय विचार करायचंय. प्यायला पाणी शुद्ध पाणी मिळत नाही, फुल क्लोरीन घातलेलं असतं. पुण्यात जाऊन बघा तुम्ही, क्लोरीनचा वास येतो, क्लोरीनचा टेस्ट येतो पाण्यामध्ये. काय क्लोरीन घातल्याशिवाय तुम्ही मारूच शकत नाही त्यातले सगळी घाणेरडी सगळे जीवजंतू. एवढे मूर्ख झालेलं आपण कल्पना करू शकत नाही की सुखी जीवन काय असतं, सुखी राज्य काय असतं. कल्पना देखील करू शकत नाही. इतके मंद झालोय आपण, मंद. शास्त्र सांगतो ते बरोबरच आहे ना. मंदा सुमंद मतयो मंद भाग्य उपद्रिता. सद्यस्थितीत ही सर्व लोक जर कृष्ण भावना भवित झाले तर वर्तमान काळातील लोकसत्ताक शासन म्हणजे लोकशाहीने निवडलेलं शासन हे अगदी स्वर्गाच्या राज्यासारखे होईल जर सगळे कृष्ण भावना भवित झाले तर. कारण स्वतःचा स्वार्थ माहिती नाही आपल्याला. आहेत तर सगळे स्वार्थी, परंतु खरा स्वार्थ माहिती नाही. न ते विदु स्वार्थ गतिम ही विष्णू. खरा स्वार्थ कशात असतो माहिती नाही. मग खरा स्वार्थ कळाल्यानंतर सगळे कृष्ण भावना भवित होतील. आणि अशी कृष्ण भावना भवित प्रजा जे राजा निवडेल तो खरा राजा असेल. प्रभुपाद लिहितात जर सगळे कृष्ण भावना भवित झाले तर आज आता देखील तुम्ही स्वर्गासारखं राज्य बनवू शकता. लोकशाहीमध्ये देखील, लोकतांत्रिक लोकसत्ताक शासनामध्ये सर्व लोक कृष्ण भावना भवित झाल्यानंतर केवळ ध्रुव महाराजांसारख्या व्यक्तीलाच ते मत देतील. प्रमुख प्रशासकीय पदावर अशा वैष्णवांची निवड झाल्यास आसुरी शासनाचे सर्व प्रश्न सुटू शकतील. सगळ्या प्रशासकीय पदावरती क्षत्रिय धर्माचा व्यक्ती असला पाहिजे, तलाठीपासून पंतप्रधानापर्यंत. हे सगळे खरे क्षत्रिय असले पाहिजे, ट्रेंड क्षत्रिय. सध्याच्या काळातील तरुण पिढी जगाच्या भिन्न भिन्न भागातील शासने उलटून टाकण्याच्या प्रयत्नात अत्यंत उत्साही आहे. आणि वैतागलेत सगळे. प्रभुपाद बघा तेव्हा लिहितात, 65 वर्षापूर्वी प्रभुपादांनी लिहिलेलं आहे, सध्याच्या काळातील तरुण पिढी जगाच्या भिन्न भिन्न भागातील शासने लुटून टाकण्याच्या प्रयत्नात अत्यंत उत्साही आहे. परंतु लोक ध्रुव महाराजांप्रमाणे कृष्ण भावना भवित झाल्यापासून शासनामध्ये योग्य परिवर्तन होणार नाही. कारण कोणत्याही वाईट मार्गाने राजकीय पदे मिळवण्यासाठी धडपडणारे लोक इतरांच्या कल्याणाचा विचार करू शकत नाहीत. बघा तरुण पिढी सगळी बिझी आहे एमपीएससी ची परीक्षा देण्यामध्ये, आहे की नाही. एमपीएससी यूपीएससी ची परीक्षा देण्यामध्ये. परंतु त्यांना विचारा तुझा उद्देश काय आहे, ते सांगतील लुटायचं आहे. कधी एकदा परीक्षा देतो, कधी एकदा IAS ऑफिसर होतो, प्रांत होतो, उपनिबंधक अधिकारी होतो झालेला असतं यांना. कधी एकदा लुटायला सुरू करतो. म्हणून कृष्ण भावना पाहिजे, चारित्र्य घडवलं पाहिजे तरुण पिढीचं. असं चारित्र्यवान माणसाने एमपीएससी परीक्षा द्यावी आणि मग व्हावं त्यांनी प्रांत तहसीलदार जे काही व्हायचे. परंतु खूप वाईट परिस्थिती आहे. काल का परवाच मी वाचत होतो, प्रभुपाद म्हणतात तुम्ही जरी ठरवलं चांगलं वागायचं प्रशासनामध्ये तरी बाकीचे दुष्ट बदमाश तुम्हाला वागू देणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी खऱ्या अर्थाने करायची असेल ना,
हे सगळं प्लॅनिंग तुम्हाला स्वतःला करायला लागणार आहे. शुद्ध अन्न, हवा, पाणी कुठून आणायचं तुमचं तुम्हालाच प्लॅनिंग करायला लागणार आहे. हम्म. कोणत्याही वाईट मार्गाने राजकीय पद मिळवण्यासाठी धडपडणारे लोक इतरांच्या कल्याणाचा विचार करू शकत नाहीत. ते केवळ स्वतःचे प्रतिष्ठेचे पद टिकवून ठेवण्यात आणि आर्थिक लाभ मिळवण्यातच मग्न राहतील. प्रजेच्या कल्याणाचा विचार करण्यासाठी त्यांच्याकडे अत्यल्प वेळ असतो, वेळच नसतो. हरे कृष्ण. शेवटचा श्लोक आहे. आपल्या वाढलेल्या वयाचा विचार करून आणि स्वतःच्या चेतन आत्म्याच्या कल्याणाचे चिंतन करून राजा उत्तानपादाने स्वतःला सांसारिक कार्यातून विरक्त केले आणि मग वनात प्रवेश केला. तात्पर्य, वर दिलेले वर्णन म्हणजे एका राजर्षीचे लक्षण आहे. आम्ही जन्मल्यापासून शरद पवारचं नाव ऐकतोय, सोडायलाच तयार नाही. जिथे लुटायचं काम आहे ते कशाला सोडतील लोक, हो की नाही. वर दिलेले वर्णन एका राजर्षीचं लक्षण आहे. ठराविक वयानंतर सगळी आसक्ती सोड. बघा, हा राजर्षी आहे, त्याने स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कधीच राज्य केलं नाही, ऋषी आहे तो. तरी पण तो म्हणतो की हे सगळं संपत्ती वैभव मला सोडून गेलं पाहिजे. शास्त्राचा नियम आहे, शास्त्राचं विधान आहे. उत्तानपाद हा अतिवैभवशाली आणि अखिल जगताचा सम्राट होता आणि ही आकर्षणे नक्कीच मोठी आणि दृढ होती. नुसतं भारताचा राजा नव्हता, सगळ्या जगाचा सम्राट होता. आधुनिक राजकारणी हे महाराज उत्तानपादांसारखे श्रेष्ठ राजे नाहीत, परंतु ठराविक काळापुरते त्यांना काही राजकीय सामर्थ्य मिळाल्यामुळे ते आपल्या पदावर अत्याधिक आसक्त होतात आणि क्रूर मृत्यूचा आघात झाल्याविना किंवा एखाद्या विरोधी पक्षाने हत्या केल्याविना ते आपल्या पदावरून निवृत्त होत नाहीत. 1950 साली लिहिलेलं आहे प्रभुपादांनी. 1960 साली म्हणू शकता, 60-70 साली आहे की नाही सत्य परिस्थिती. क्रूर कसं लिहितात बघा प्रभुपाद, क्रूर मृत्यूचा आघात झाल्याविना एकतर मृत्यू आली पाहिजे किंवा विरोधी पक्षाने तुमचा खून केला पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला राजकारणात बाहेर पडायचं नाही. चालायचं होईना, बोलायचं होईना, तरी सत्तेतच राहायचंय. आमचा वैयक्तिक, प्रभुपाद पुढे लिहितात, आमचा वैयक्तिक अनुभव आहे की भारतातील राजकारणी लोक मृत्यू येईपर्यंत आपली पदे सोडत नाही. प्रभुपादांनी लिहिलेलं आहे बरं का. प्रभुपाद म्हणतात, आमचा वैयक्तिक अनुभव आहे की भारतातील राजकारणी लोक मृत्यू येईपर्यंत आपली पदे सोडत नाहीत. भारताच्या संविधानामध्ये नियम आहे की 15 वर्षाच्या वर कोणी पंतप्रधान राहू शकत नाही, कितीही तो क्वालिफाईड लोकांनी निवडून जरी दिला तरी. आणि मोदींचे 15 वर्ष आता पूर्ण होणार आहेत. याच मोदींनी विरोध केला होता पूर्वी एकदा, असं झालं होतं तेव्हा, संविधानाप्रमाणे तुम्ही पंतप्रधान होऊ शकत नाही. आणि आता थोडेफार हालचाली चालू आहेत संविधान बदलायचा, अजून 5 वर्ष मोदीच पाहिजे म्हणून. बघा, अरे तुम्हाला खरोखरच देशाची काळजी असेल ना, तुमच्यासारखे 10 तयार करा ना या 15 वर्षामध्ये. तुम्ही नाही, मीच राजा होणार परत, भले संविधान बदलेल, मी कॉन्स्टिट्यूशन बदलेल. लोकांना अजून कळालेलं नाही किती वाईट परिस्थिती आहे. तथापि प्राचीन काळी ही पद्धती नव्हती आणि उत्तानपाद राजाच्या आचरणावरून हे दिसून येते. आपला सुयोग्य पुत्र ध्रुव याला सिंहासनावर बसवून त्याने त्वरित आपल्या घराचा आणि राज्याचा त्याग केला. बघा, घराचा त्याग करणे देखील खूप महत्वाचं आहे. तुम्ही राजा असा, वैश्य असा, शूद्र असा, डझंट मॅटर,
एका ठराविक वयानंतर घर दार मुलं बाळ यांची आसक्ती तुम्ही सोडून दिली पाहिजे, नाहीतर या मनुष्य शरीराचा काही उपयोगच नाही. राजांनी आपल्या वार्धक्यात राज्याचा त्याग करून वनात जाण्याच्या आणि तेथे तपाचरण करण्याच्या अशा शेकडो घटना आपल्याला आढळतात. मी नेहमी सांगत असतो, इथून पुढच्या कथांमध्ये खूप अशी उदाहरणं आहेत. ही तपश्चर्येचा अभ्यास करणे हे मानवी जीवनाचे प्रमुख कार्य आहे. तपस्या म्हणजेच आसक्ती सोडणे, विरक्ती, वैराग्य याचा अभ्यास करणे मानवी जीवनाचं मुख्य कार्य आहे. नसेल तर हे मानवी शरीराचा तुम्ही युजलेस वापर केला. ध्रुव महाराजांनी ज्याप्रमाणे आपल्या बाल्यावस्थेत तपश्चर्या केली, त्याचप्रमाणे त्यांचे वडील उत्तानपाद महाराज यांनीही वृद्धत्व आल्यानंतर वनात जाऊन तपश्चर्या केली आणि भगवंतांना प्राप्त केलं त्यांनी. ऍक्च्युली आधुनिक काळात मात्र, ऐका लक्षपूर्वक ऐका, प्रभुपाद काय म्हणतात, आधुनिक काळात मात्र घराचा त्याग करून वनात जाणे आणि तेथे तपो साधना करणे शक्य नाही. परंतु सर्व वयोमर्यादेतील लोकांनी जर कृष्ण भावनामृत संघाचा आश्रय घेतला आणि अवैध मैथून त्याग, नशा त्याग, द्यूत त्याग म्हणजे जुगार आणि मांसाहार त्याग अशी सोपी तपश्चर्या केली आणि नियमितपणे हरे कृष्ण मंत्राचा 16 माळा जप केला, तर या व्यवहारी पद्धतीने भौतिक जगातून मुक्त होण्याचे कार्य अगदी सुलभ होऊन जाईल. ठीक आहे, घर सोडू नका, जंगलात पण जाऊ नका, जंगलात तर राहूच शकत नाही माणूस. जंगलात राहूच शकत नाही. शहरातल्या लोकांना जास्त भीती वाटते सापाची. इथे रोज साप बघतात, त्यांना वाटत नाही. ठीक आहे, प्रभुपाद म्हणतात ठीक आहे, नो प्रॉब्लेम, परंतु 50 उलटल्यानंतर 24 तास भगवंतांच्या सेवेत तरी या. शहरात करा, नो प्रॉब्लेम, परंतु 24 तास भगवंतांची सेवा तरी करा. अजून कशाला तुमचं घर, व्यवसाय, धंदा पाणी, जॉब चालूच आहे सगळं. 4 नियमांचं पालन करा, 16 माळा जप करा, भगवंतांची प्रेममय भक्तिमय सेवा करा, शिल प्रभुपादांच्या या मिशन मध्ये सहभागी व्हा, शिल प्रभुपादांची सेवा करा. अजून किती दिवस कर्ज काढून अजून काय काय करणार आहे? झालं वय आता. हे बँका पण 60व्या वर्षी 70व्या वर्षी लोकांना कर्ज कसं काय देते, मला हेच आश्चर्य वाटते कधी कधी. हो की नाही? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. अशा रीतीने श्रीमद भागवतमाच्या 4थ्या स्कंदातील ध्रुव महाराजांचे स्वगृही आगमन नामक 9व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. पुढच्या अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचे यक्षांशी युद्ध. ऑफकोर्स ध्रुव महाराजांनी खूप चांगलं काम केलं 36,000 वर्ष. त्यातलं सगळ्यात मोठं काम हेच होतं यक्षांशी. यक्ष हे दानव कुळातले, दैत्य कुळातले असतात यक्ष. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभु जी.